मला गोळ्या घाला किंवा बदनाम करा, मी मागे हटणार नाही असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केलाय। मराठ्यांचा आक्रोश समजून घ्यायचा नाही असं ठरवलेलं दिसतंय असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय। ओबीसी नेत्यांचं ऐकू नका, मी महागात पडेन असा इशाराच मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय। आपली रॅली कालपासून सुरू आहे, मात्र सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे। आपल्याशी काही संपर्क सरकारने केलेला आहे का या रॅली दरम्यान? कारण काल हिंगोलीमध्ये मोठा प्रतिसाद होता, आज परभणीमध्ये प्रतिसाद आहे। नाही, आता सरकार शेवटी ऐकायचं, सरकार छगन भुजबळचंच ऐकायचं, मराठ्यांचं नाही ऐकायचं। फडणवीस साहेबांना बहुतेक आणखीन बी ओबीसीचे नेतेच मराठ्यांच्या अंगावर घालायचं तसं दिसतंय। सर्वसामान्य मराठ्यांचं हे आक्रोश त्यांना नाही समजून घ्यायचा दिसत असं दिसतंय। कारण आम्ही काय केलंय त्यांचं आम्हाला कळायला मार्ग नाही। परंतु माझी फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना विनंती, हक्काचं आरक्षण आहे, नका ओबीसीचं ऐक नेत्याचं। ओबीसींना वाटतंय की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, हे प्रत्येकाचं स्वप्न आहे की आरक्षण मिळालं पाहिजे। ओबीसी नेत्यांचं सरकार ऐकतंय असा आपला दावा आहे। 100% ऐकतंय, कारण आमचं हैदराबादच्या गॅजेट असूनच का लागू होत नाही? मराठा आणि कुणबी एका असूनच का प्रमाणपत्र जात नाही? त्यांच्या जाती तुम्ही 350-400 घेतल्या, फक्त जाती त्यांच्या 180च होत्या। ही कोणता न्याय आहे मराठा?